हॅलो अँड गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. स्वागत आहे तुमचं मेगाबिट एज्युकेशनच्या युट्यूब चॅनलवर. चला वळूया आजचे वर्ड्स बघूया आपण, त्यांचे मीनिंग, सिनोनिम्स, अँटोनिम्स आणि मराठी मीनिंग्स बघूया. सोबतच इडम्स अँड फ्रेजेस आणि वन वर्ड सबस्टिट्यूशन सुद्धा बघूया. सो फर्स्ट वर्ड आहे तो आहे आपला प्रिझ्युम्स. ओके, प्रिझ्युम्स म्हणजे काय होते तर सपोज दॅट समथिंग इज द केस ऑन द बेसिस ऑफ प्रोबॅबिलिटी. म्हणजेच धारणा असणे किंवा तर्क लावणे, गृहीत धरणे, त्याला आपण काय म्हणू, प्रिझ्युम्स. ओके, प्रिझ्युम्सचा मराठीमध्ये मिनिंग काय होते तर धारणा असणे किंवा तर्क लावणे, मानणे, गृहीत धरणे, धारणा असणे, मानणे, तर्क किंवा वाटणे. ओके, म्हणजे आपल्याला वाटत आहे, आपण प्रिअझ्युम करत आहे, आपल्याला वाटत आहे ते तसं असेल. ओके, तर त्याला काय म्हणतो आपण, प्रिझ्युम्स. सो सिनोनिम काय आहे त्याचे, अज्युम करणे, सपोज, डेअर से. ओके, तर हे आहेत सिनोनिम्स. अँटोनिम्स ॲब्स्टेन्स, कॅल्क्युलेट्स, डिसबिलीव्स. तर हे आहेत अँटोनिम्स कशाचे, प्रिझ्युम्सचे. तर प्रिझ्युम्स म्हणजे काय होते की गृहीत धरणे होते, तर्क लावणे होते, किंवा ते असं असू शकते असं अज्युम करणे होते. ओके, किंवा आपल्याला वाटत आहे ते तसं आहे, म्हणजेच वाटत आहे, जे आपल्याला वाटत आहे ते म्हणजे काय होते, प्रिझ्युम्स. तर नेक्स्ट वर्ड आहे सबसिक्वेंट. सबसिक्वेंट म्हणजे कमिंग आफ्टर समथिंग इन टाइम फॉलोइंग, म्हणजेच मागोमाग येणारा, पाठोपाठ येणारा. ओके, तर म्हणजेच सक्सिडिंग. ओके, तर त्याला काय म्हणू आपण, सबसिक्वेंट. तर सबसिक्वेंटला मराठीमध्ये काय म्हणते, मागोमाग येणारा, पाठोपाठ येणारा, नंतरचा, लगेच, पाठोपाठ येणारा. ओके, सो याला काय म्हणू आपण, सबसिक्वेंट. यांचे सिनोनिम्स, तर सिनोनिम्स आहेत फॉलोइंग, एन्स्युइंग आणि सक्सिडिंग. आणि अँटोनिम्स आहेत प्रिव्हियस, प्रायर आणि फॉर्मर. तर जसं आपण बघतो की कोणाची अपॉइंटमेंट झालेली आहे, ओके, तर आपण काय म्हणतो की त्यांच्या जागेवर आता यांची अपॉइंटमेंट झालेली आहे. म्हणजेच काय केलेलं आहे, ज्यांची आता अपॉइंटमेंट झालेली आहे त्यांनी सक्सेड केलेलं आहे प्रिव्हियस किंवा फॉर्मर जे पण आहे त्यांना. ओके, तर म्हणजे काय होते, सक्सेड केलेलं आहे, त्यांच्या जागेवर आलेले आहे, त्यांच्या नंतर आलेले आहे. नेक्स्ट वर्ड आहे रिगरस. रिगरस म्हणजे होते एक्स्ट्रीमली थॉरो अँड केअरफुल, म्हणजेच कठोर, अत्यंत काटेकोरपणे आणि काय होते, अचूक. तर रिगरस म्हणजे काय होते, काटेकोरपणे किंवा अचूक असणे. तर रिगरस म्हणजे काय होते, कठोर, अत्यंत काटेकोरपणे केलेला. ओके, ठीक आहे, केलेला किंवा अचूक. तर याचे सिनोनिम्स आहेत मेटिक्युलस, पंक्टिलस आणि कन्सेन्स्टस. ओके, तर हे आहेत सिनोनिम्स. थोडेसे हार्ड आहे, पण एकदा वाचले तर तुम्हाला लक्षात येऊन जाईल की हे सिनोनिम्स आहेत रिगरसचे. आणि अँटोनिम आहेत स्लॅपडॅश. ओके, तर हे आहेत अँटोनिम्स कशाचे, रिगरसचे, स्लॅपडॅश. आणि सिनोनिम्स थोडेसे हार्ड आहे, एकदा वाचून घ्या, एकदा आणखी वाचल्यानंतर 2-3 दिवसांनी आणखी वाचून घ्यायचं, म्हणजे ते आणखी लक्षात राहते. तर रिगरस म्हणजे होते कठोर, अत्यंत काटेकोरपणे केलेला किंवा अचूक. आणि त्याचे सिनोनिम्स आहेत मेटिक्युलस, पंक्टिलस आणि कन्सिस्टन्स. नेक्स्ट आहे इनइव्हिटेबल. इनइव्हिटेबल हा आपला वर्ड जो आहे तो आधीच्या सेशनमध्ये झालेला आहे, तर तुम्हाला लक्षात असायला पाहिजे की इनइव्हिटेबल म्हणजे काय होते. तर इनइव्हिटेबल म्हणजे होते जे टाळता नाही येत, म्हणजे जे अटळ आहे. ओके, तर इनइव्हिटेबल म्हणजे काय होते, जे टाळता नाही येत, जे अटळ आहे, त्याला आपण इंग्लिशमध्ये म्हणू इनइव्हिटेबल. जे
टाळता येणार नाही असे किंवा जे अटळ आहे. ओके, सो मिनिंग आहे याचा सर्टेन टू हॅपन, अनअवॉइडेबल जे आपण अवॉइड नाही करू शकत. सिनोनिम अनअवॉइडेबल, इनएस्केपेबल ज्याला आपण एस्केप नाही करू शकत, त्याच्या ते जे सिच्युएशन आहे किंवा ते जे काही आहे तर त्याला आपण एस्केप नाही करू शकत, तर ते काय आहे इनएस्केपेबल, बाउंड टू हॅपन, आणि अँटोनिम आहेत अवॉइडेबल, अनसर्टेन. तर इनएव्हिटेबल म्हणजे काय होते, जे टाळता येत नाही, जे अटळ आहे, ज्याला आपण नाकारू नाही शकत, जे अवॉइड नाही करू शकत, त्याला आपण म्हणू इनएव्हिटेबल. नेक्स्ट वन वर्ड सबस्टिट्यूशन मध्ये फर्स्ट आहे स्पीच ऑफ ग्रेट इम्पॉर्टन्स अँड ग्रॅव्हिटी. तर जे स्पीच ऑफ ग्रेट इम्पॉर्टन्स अँड ग्रॅव्हिटी आहे त्याला आपण वन वर्ड मध्ये म्हणतो मोमेंटस. तर मोमेंटस म्हणजे काय होते, महत्वाचं, मुख्य किंवा अत्यंत जे आवश्यक आहे त्याला आपण म्हणू मोमेंटस. महत्वाचे, मुख्य, आवश्यक किंवा अनिवार्य. ओके, जे अनिवार्य आहे, जे महत्वाचं आहे, जे आवश्यक आहे त्याला आपण इंग्लिश मध्ये म्हणू वन वर्ड मध्ये मोमेंटस. नेक्स्ट आहे अ पर्सन हु एंटर्स विदाउट एनी इन्व्हिटेशन. म्हणजेच एखादा व्यक्ती जो विदाउट एनी इन्व्हिटेशन, त्याला कशाचं इन्व्हिटेशन नाही आलंय, त्याला लग्नाचं इन्व्हिटेशन नाही आलंय, त्याला कोणत्या फंक्शनचं इन्व्हिटेशन नाही आलंय, पण तरी तो त्या फंक्शन मध्ये विदाउट इन्व्हिटेशन जात आहे, तर त्याला काय म्हणू आपण वन वर्ड मध्ये इंट्रुडर. ओके, तर इंट्रुडर म्हणजे मराठीमध्ये होते जो घुसखोर आहे. घुसखोर म्हणू आपण त्याला, किंवा गुन्हेगारी हेतूने. जसं आता रिसेंटली एक न्यूज झालेली आहे, जी की झालेली आहे सैफ अली खान यांच्यासोबत, की त्यांच्या घरामध्ये घुसून त्याला त्यांच्यावर चाकूने हल्ला झालेला आहे, त्यांना स्टॅप करण्यात आलेला आहे. तर म्हणजे काय झालेलं आहे, एक इंट्रुडर होता. ओके, तो इंट्रुडर त्यांच्या घरामध्ये घुसलेला आहे आणि त्यांना सैफ अली खानला काय केलेलं आहे, त्यांनी स्टॅप केलेला आहे. तर तो जो होता, जो त्यांच्या घरामध्ये घुसला होता, त्याला आपण म्हणू तो इंट्रुडर आहे. म्हणजे तो गुन्हेगारीच्या हेतूने घुसला होता त्यांच्या घरामध्ये. ओके, तर गुन्हेगारीच्या हेतूने पण होऊ शकते इंट्रुडर. आणखी आपण एक्झाम्पल घेऊ शकतो की आजकाल बरेचसे असे खूप जण व्लॉग्स बनवतात. तर त्या व्लॉग्स मध्ये त्यांचा एक कंटेंट असतो की कोणाच्या पण लग्नामध्ये, एक 24 आवर्स मध्ये कोणाच्या पण लग्नामध्ये जाऊन तिथे जेवण करणे. म्हणजे त्यांना इन्व्हिटेशन नसलं तरी अनोळखी लग्नामध्ये जाऊन तिथे जेवण करणे, त्यांना गिफ्ट देणे, त्यांच्यासोबत फोटो काढणे. तर ते जे करत आहेत तर ते पण काय आहेत, ते इंट्रुडर आहेत. तर त्यांना इन्व्हिटेशन नाही आहे लग्नाचं, पण तरी त्या लग्नामध्ये ते जात आहे ब्लॉग बनवण्याकरता, कंटेंट करता. मग म्हणजे ते काय आहे, ते इंट्रुडर आहेत. ओके, नाक खुपसणे. तर नाक खुपसणे म्हणजे आता एखादा कोणाचं काही मॅटर चालू आहे. ओके, तर कोणाचे झगडे चालू आहे, कोणाचा एखादा टॉपिक चालू आहे, तर त्याच्यामध्ये काही माहीत नसताना तिथे त्यांच्या मॅटरमध्ये घुसणे, त्यांच्या मॅटरमध्ये बोलणे, म्हणजे काय होते, नाक खुपसत आहे. एक थर्ड पार्टी जो आहे, तो थर्ड पार्टी व्यक्ती आहे, तो त्यांच्या बोलण्यामध्ये नाक खुपसत आहे, म्हणजेच तो काय आहे, तो इंट्रुडर आहे. ओके, आणि आत घुसणे. तर इंट्रुडर म्हणजे तुम्हाला समजलं असेल, मी खूप सारे तुम्हाला आता एक्झाम्पल्स दिलेले आहेत. तर इंट्रुडर म्हणजे काय होते की एक पर्सन जो विदाउट इन्व्हिटेशन जात आहे, एंटर करत आहे, त्याला म्हणू आपण इंट्रुडर. नेक्स्ट मिसस्पेल्ड वर्ड मध्ये करेक्टली स्पेल्ड वर्ड आहे ऑप्शन ए बी सी डी मधला, तो आहे ऑप्शन डी ओव्हरवेल्मिंग. तर ओव्हरवेल्मिंग ची करेक्टली स्पेल्ड जी वर्ड आहे तो आहे OVERWHELMING, म्हणजेच भारावणे. ओके, ओव्हरवेल्मिंग म्हणजे काय होते, भारावणे. नेक्स्ट सेकंड वर्ड आहे तो आहे प्री डिटरमाइंड. तर ऑप्शन ए बी सी डी मधला ऑप्शन डी जो आहे तो करेक्टली स्पेल्ड आहे PREDETERMINED. तर प्री डिटरमाइंड म्हणजे काय होते, जो पूर्व निर्धारित आहे, जो पूर्व निश्चित आहे, त्याला आपण प्री डिटरमाइंड असं म्हणू. तर मराठीमध्ये प्री डिटरमाइंड म्हणजे काय होते, पूर्व
निर्धारित, ओके, किंवा पूर्वनिश्चित. प्रीडिटरमाइन म्हणजे होते पूर्वनिश्चित किंवा पूर्वनिर्धारित. तर हे आहेत आपले करेक्टली स्पेल्ड वर्ड, ज्याच्यामध्ये आहे फर्स्ट ओव्हरवेल्मिंग म्हणजे भारावणे होते आणि सेकंड आहे प्रीडिटरमाइन. नेक्स्ट इडम्स अँड फ्रेजेस मध्ये फर्स्ट आहे बटर वुडंट मेल्ट इन देअर माउथ. तर बटर वुडंट मेल्ट इन देअर माउथचं मीनिंग आहे इफ समवन लुक्स ॲज इफ बटर वुडंट मेल्ट इन देअर माउथ म्हणजेच दे लुक व्हेरी इनोसंट, म्हणजेच तो खूप इनोसंट आहे, निरपराधी आहे किंवा निष्कपटी आहे, निष्पापी आहे, तर त्याला आपण काय म्हणू, बटर वुडंट मेल्ट इन देअर माउथ. ओके, म्हणजे काय होते मराठीत, निष्पाप, निरपराधी, निष्कपट, तर याला आपण काय म्हणू, बटर वुडंट मेल्ट इन देअर माउथ. नेक्स्ट bury the hatch. bury the hatch चं मीनिंग आहे if you bury the hatch you make peace with someone and stop arguing or fighting. म्हणजेच एखादं भांडण चालू आहे तर त्या भांडणाला तुम्ही स्वतःहून थांबवून देणे किंवा ते शत्रुत्व आहे तुमच्यामध्ये आणि दुसऱ्यामध्ये ते शत्रुत्व तुम्ही तिथेच रोखून देणे, त्याला आपण म्हणू bury the hatch. ओके, म्हणजे शत्रुत्व सोडून देणे किंवा भांडण मिटवून टाकणे जे पण आहे ते, त्याला म्हणू bury the hatch. bury the hatch म्हणजे होते भांडण मिटवणे किंवा शत्रुत्व सोडणे. तर हे होते आपले आजचे इडम्स अँड फ्रेजेस, ज्याच्यामध्ये होता bury the hatch म्हणजे होते भांडण मिटवणे किंवा शत्रुत्व सोडणे, म्हणजे जे आपण आर्ग्यू करत आहेत तर ते आर्ग्युमेंट आणि फायटिंग काय करणे, स्टॉप करणे आणि पीस मेंटेन करणे. पीस म्हणजे शांतता. ओके, आणि बटर वुडंट मेल्ट इन देअर माउथ म्हणजे जो निष्पाप आहे, निरपराधी आहे, निष्कपटी आहे, त्याला आपण बटर वुडंट मेल्ट इन देअर माउथ म्हणू. आपण बघितलेले आहे करेक्टली स्पेल्ड वर्ड, त्याच्यामध्ये आहे प्रीडिटरमाइंड आणि ओव्हरवेल्मिंग. नेक्स्ट इंट्रुडर म्हणजे जो विदाउट इन्व्हिटेशन कुठे पण एंटर करत आहे त्याला इंट्रुडर म्हणू. मोमेंटस म्हणजे जो की महत्वाचा आहे, एकदम मुख्य आहे आणि आवश्यक आहे, त्याला आपण मोमेंटस असं म्हणू. आणि नेक्स्ट आपण बघितलेले आहे वोकॅब्युलरीचे वर्ड, ज्याच्यामध्ये प्री अज्युम्स म्हणजे अज्युम करणे, तर्क लावणे असा होतो. सबसिक्वेंट म्हणजे मागोमाग येणे किंवा पाठोपाठ येणे असा होतो. रिगरस म्हणजे कठोर आहे, अत्यंत काटेकोरपणे जे करत आहे त्याला आपण म्हणू, जो अचूक आहे त्याला म्हणू रिगरस. आणि इनइव्हिटेबल म्हणजे जे टाळता येत नाही, जे अटळ आहे त्याला इनइव्हिटेबल असं आपण म्हणू. तर याचे तुम्ही सिनोनिम्स आणि अँटोनिम्स एकदा वाचून घ्या, मराठीमध्ये मिनिंग्स चांगल्याने वाचून घ्या, त्यामुळे तुम्हाला सिनोनिम्स आणि अँटोनिम्स आणखी जास्त लक्षात राहील. कारण की मराठीमध्ये वाचण्याने आपल्याला अर्थ जे आहे त्याचे चांगल्याने समजून जातात आणि त्याच्यामुळे आपल्याला काही जे आहे त्याचे सिनोनिम्स जे आपल्याला माहिती असते पण आपल्याला त्याचा अर्थ माहिती नसतो म्हणून आपल्याला ते लक्षात येत नाही, तर एकदा मराठीमध्ये वाचल्यानंतर ते चांगल्याने तुम्हाला लक्षात येईल. सेंटेन्सेस पण तयार करत चला, त्याच्यामुळे काय होईल की तुम्हाला कोणत्या सेंटेन्समध्ये तो वर्ड कसा फिक्स होतो ते माहिती होईल. आणि अशाच प्रकारे तुम्ही अभ्यास तुमचा चालू ठेवा. SBI क्लर्क आणि SBI PO येत आहे आणि आता SBI POचा पॅटर्न सुद्धा थोडा चेंज झालेला आहे, ज्याच्यामध्ये इंग्लिश हे 40 मार्क्स करता आहे, 40 क्वेश्चन आहे. तर ऑल द बेस्ट ऑल ऑफ यू. आणि असंच इंग्लिश वाचत चला, दररोज वोकॅब्युलरीचे वर्ड्स वाचत चला, इंग्लिशच नाही तर कॉन्ट आणि रिझनिंग सुद्धा त्याच्यासोबत करत चला. अँड ऑल द बेस्ट. थँक्यू.